आमच्या अध्यक्षांनी सांगितले, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की 1 मेला मिसिंग लिंकची ओपनिंग होणार आहे। आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमच्या गाड्या थांबून आम्ही तिकडे पण रास्ता रोको आंदोलन करायची आमची जबाबदारी, पूर्ण आमची ताकद आहे व आम्ही ते पण करायला आमची तयारी आहे। जो काय आज आमच्यावर अन्याय होतोय त्याला आम्ही लढा देणार। आज जर साखळी उपोषणला आम्हाला प्रतिसाद नाही दिला प्रशासनाने, जर याची जबाबदारी नाही घेतली तर आम्ही हे 1 मेला 100% रास्ता रोको करणार म्हणजे करणार। लोणावळा खंडाळा परिसरात ऑनलाईन सेवा देणारी ओला उबर ह्या टॅक्सी व्यवसायावर त्वरित बंद व्हावा या मागणीसाठी येथील लोणावळा टॅक्सी संघटनेने 3 दिवसीय साखळी उपोषण सुरू केले आहे। या ओला उबर टॅक्सी व्यावसायिकामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांवरती रोजगाराची गदा येणार आहे आणि यामुळे यांचा संघर्ष आता चालू आहे। 3 दिवस साखळी उपोषण या ठिकाणी सुरू केले। यानंतर या संघटनेने आंदोलनाला सुद्धा इशारा दिलेला आहे। काय सांगाल तुम्ही, या काय मागणी आहे तुमची? साहेब, आमच्या संघटनेचे जे अध्यक्ष आहे सन्माननीय अविनाश भाऊ तिकोने व आमचे सर्व मान्यवर सदस्य इथे उपस्थित आहेत। आमची एवढीच मागणी आहे की जी ऑनलाईन जे ओला उबेर रॅपिडो कंपनी आहेत त्यांनी मुंबई पुणा लोणावळा शहराच्या बाहेरून कोणीही भाडं घेतलं, लोणावळा शहरात ड्रॉप केलं तर त्यांनी इथं ड्रॉप करावं, परंतु परत त्यांनी इकडनं भाडं न घ्यावं। त्यांनी परत MT पनवेल किंवा पिंपरी चिंचवडला साईडला जाऊन परत त्यांनी त्यांची बुकिंग घ्यावी। इथला जो ड्रॉपचा विषय, इथला जो टुरिस्टचा विषय, जो आतमधली लायन्स पॉईंट बुशिडन साईट सीनचा जो विषय तो आम्ही आमच्या गाड्या भाडं मारणार, लोणावळा खंडातले चालक मालक भाडं मारणार, एवढीच आमची त्यांना कळकळीची विनंती आहे। याआधी काय तुम्ही संघर्ष केला होता या टॅक्सी व्यवसाय बंद व्हावा याचा? आम्ही रस्त्यावरती उतरून हायवे जाम करून आंदोलन पण केले, आम्ही बाजारपेठेमध्ये आम्ही तिकडं पण उपोषण केले, अनेक उपोषणं आम्ही केलेली। आता आम्ही 3 दिवस साखळी उपोषण हे करत आहोत, परंतु आम्ही हे साखळी उपोषण अजून पुढे वाढवणार जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर। आमच्या अध्यक्षांनी सांगितले, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की 1 मेला मिसिंग लिंकची ओपनिंग होणार आहे। आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमच्या गाड्या थांबून आम्ही तिकडे पण रास्ता रोको आंदोलन करायची आमची जबाबदारी, पूर्ण आमची ताकद आहे व आम्ही ते पण करायला आमची तयारी आहे। जो काय आज आमच्यावर अन्याय होतोय त्याला आम्ही लढा देणार। आज जर साखळी उपोषणला आम्हाला प्रतिसाद नाही दिला प्रशासनाने, जर याची जबाबदारी नाही घेतली तर आम्ही हे 1 मेला 100% रास्ता रोको करणार म्हणजे करणार। तर हे प्रशासनाची जबाबदारी आहे, आम्हाला रस्त्यावर येऊन नका देऊ, जे आम्ही आता करतोय त्याला न्याय द्या। आज आमचा हा लढा 8-10 वर्षापासून चालू आहे, तर स्थानिकांचा जो काही रोजगार आहे तो आम्हाला मिळून द्या। आमची दखल नाही घेतली तर 1 मेला पुन्हा आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असे हे सर्व कार्यकर्ते म्हणतात। काय सांगाल तुम्ही, काय मागणी आहे? लोणावळा टॅक्सी असोसिएशनतर्फे आम्ही गेल्या 8 वर्ष सतत या लढाईला झटतोय। आम्हाला आश्वासनच भेटले आत्तापर्यंत, म्हणलं तर आत्ता बंद होईल तेव्हा बंद होईल, ते का बंद होत नाही आहे। आत्ता शेवटे उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्यावर, आमच्या गाड्यांचे हप्ते निघत नाही। आज आमच्या गाड्या बँका ओढून घेऊन जातात, आम्ही काय करावं तुम्ही सांगा। त्यासाठी आम्ही प्रशासनाला आमची रितसर मागणी आहे की बाबा जे भांडवलदार कंपनी आहेत त्यांना तिथं ड्रॉप करू द्या, आम्हाला त्याचं काही हे नाही, पण इथून जे भाडं ते मारतं आहे ते भाडं तुम्ही मारू नका। आम्ही त्यांना हात जोडून सांगितले, प्रशासनाला सांगितले, साहेबांना सांगितले, पार आमदार खासदारांना सांगितले, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याही आम्ही तिथपर्यंत गेलो। अजितदादा पवारांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात बंद होईल, त्या शब्दातही अजून काय झालं। त्यासाठी आमचा हा लढा आता हे शेवटपर्यंत आलेला आहे। आता हे साखळी उपोषण आहे, याच्यानंतर आम्ही जर कधी प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर आम्ही आमरण उपोषणला जाऊ, रास्ता रोको करू। 1 तारखेला आमच्या अध्यक्षांच्या आणि संघटनेच्या मार्फत आम्ही सांगतो 1 तारखेला आम्ही एक्सप्रेस हायवे जे मिसिंग लिंकचं ओपनिंग आहे त्या मिसिंग लिंकच्या ओपनिंगला तिथं जाऊन रास्ता रोको करणार आहे। कृपया करून प्रशासनाला हात जोडून विनंती आहे का प्रशासनाने याची दखल घ्यावी, लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावा आणि या आम्हाला न्याय द्यावा। नमस्कार, मी लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन अध्यक्ष अविनाश तिकोने। आज आमचा 3रा दिवस आहे उपोषणाचा। 27 तारखेपासून आम्ही उपोषण केलेलं आहे ओला उबेर बंदी विरोधात, आणि आज तसा आमचा शेवटचा दिवस होता उपोषणाचा। आणि आज जर आम्हाला कुठला निर्णय भेटला नाही प्रशासनाकडून, 2 दिवस तर कुठला निर्णय आलेला नाही, तरी आम्ही हे उपोषण उद्यापासून परत चालू ठेवणार आहे। आणि 1 मे रोजी मिसिंग प्रकल्पाचं जे उद्घाटन आहे त्या ठिकाणी आम्ही 300 ते 400 टॅक्सीवाले संपूर्ण टॅक्सी आमचा परिवार घेऊन
आम्ही रोडवरती रास्ता रोको चक्काजाम करणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि आज संध्याकाळपर्यंत आम्हाला काही निर्णय अपेक्षित आहे आणि आम्हाला कायमस्वरूपी निर्णय पाहिजे, ठोस निर्णय पाहिजे. कुठली आश्वासनं नको की 8 दिवसात बंद होईल, 10 दिवसात बंद होईल, महिन्यात बंद होईल. आम्हाला ठोस निर्णय पाहिजे, कारण गेली 8 वर्ष आम्ही लढा देतोय. फक्त आम्हाला आश्वासनं भेटलेली आहेत, आश्वासनं सोडून काही भेटलं नाही. ह्यावेळेस जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय समोर ह्या स्टेजवरतीच भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, याची दखल घ्यावी. धन्यवाद. ओला उबेर बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अरे रोजगार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा, अरे रोजगार आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचा. लोणावळा टॅक्सी असोसिएशनचा, लोणावळा टॅक्सी असोसिएशनचा. गेली 8 वर्ष आम्ही हा लढा देतोय. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील आणि यानंतरही उपोषण आणि आंदोलनसुद्धा चालू राहील. 1 तारखेला हे सर्व कार्यकर्ते उपोषण करणार, आंदोलन करणार आहेत आणि हा संघर्ष त्यांचा असाच चालू राहणार आहे. प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता.